नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत. आज आपण आलो आहोत राजापूरला आणि या राजापूरला आता गंगा अवतरली आणि तिचंच दर्शन घेण्यासाठी आज आपण आलो आहोत. सो चला पाहूया गंगेचं दर्शन. जसं मी घेते तसं मी तुम्हालाही दाखवणार आहे. तर चला, राजापूरची जी गंगा आली आहे तिचं आता आपण दर्शन घेऊया. राजापूरची ही गंगा जी आली आहे, आता आपण राजापूर गावात आलो आहोत आणि गंगेचं दर्शन घेण्याआधीच इथे आपल्याला हातपाय धुण्यासाठी काही पाणी ठेवलं आहे. सो इथे आपण आता हातपाय धुवायचे आहेत आणि त्यानंतर पुढे जाऊन आपण गंगेचं दर्शन घेणार आहोत. तर चला पुढे जाऊया. सो हे बघा, हातपाय धुण्यासाठी इथे खाली जाण्याचा मार्ग आहे. सो इथलं पाणी कुठून येतं आणि कधीपासून येतं हे कुणाला अजूनही समजलेलं नाही. सो येथील गावकरी ह्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी, त्यांना कपडे धुण्यासाठी, सो दैनंदिन जीवनातील गरजा भागवण्यासाठी या पाण्याचा उपयोग ते त्यांच्या आयुष्यात करत असतात. पहा हे पाणी, या पाण्याचा बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, हे पाणी कुठून येतं अद्यापही कुणाला समजलं नाही. सो इथेच समोर महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे. सो आपण आलो आहोत ते राजापूर मधील उन्हाळे गाव. आता इथेच आम्हाला पाहिलं, हे बघा, लाजाळू जी म्हणतात ची पानं, त्याला हात लावलं हे पटकन हे पानं आपली बंद करून घेतं. सो ही आहेत लाजाळूची पानं, ज्याचा आम्ही खूप मजा केली की हे पाण्याला हात लावल्यावर ते पूर्णपणे ही पानं बंद केली जातात. हे पहा, जसं आपण पाहतोय. सो इथून आम्ही निघालो. आता इथे हातपाय धुतल्यानंतर आपण उन्हाळे गावात जाऊन आपण गंगा मातेचं दर्शन घेणार आहोत. सो राजापूर येथील उन्हाळे गावात आता आपण आलो आहोत. इथील गावकऱ्यांशी बोलल्यानंतर समजलंय की इथे गंगा आपली 3 वर्षाने येते. जसं इथे जी कुंड असतात ती पूर्णपणे सुकलेली असतात, त्यानंतर ती जेव्हा भरतात तेव्हा समजलं जातं की गंगा आली आहे. आणि तिथे जाण्यासाठी आता आपण जिथे हातपाय धुतले तिथूनच गाडी ही वरती जाते. ही वरती बघा, हा जाण्याचा जो रस्ता आहे तो थोडासा असा चढणीचा रस्ता आहे. सो असा थोडासा खडकाळी आहे, तोच गाडीनेच आपण पार करतोय. तर आता 10 मिनिटांनी आपण जाऊ उन्हाळे गावातील गंगा मातेचं दर्शन घेण्यासाठी. ऑलमोस्ट बघा, इथे विविध जागेवरून इथे लोक येतात आणि गंगेचं दर्शन घेतात. आपल्या महाराष्ट्राच्या विविध जागेवरून, विविध गावागावातून लोक इथे गंगेचं दर्शन घेण्यासाठी येतात. सो आता आपण आलो आहोत उन्हाळे गावात. आता इथेच आल्यानंतर आपल्याला दिसेल की इथे दर्शन घेण्यासाठी जेव्हा लोक येतात तिथे लोकांचे स्टॉल लागलेले असतात, जिथे लोकल लिंबू सरबत आणि कोकम ज्यूस असतात तिथे ते विकत असतात. सो लोक तहानलेले असतील तर तिथे ते कोकम ज्यूस आणि लिंबू पाणी पिऊ शकतात. सो इथे पहा, जागोजागी तुम्हाला असे स्टॉल दिसतील. सो इथून पुढे गेल्यावर हे बघा, आम्ही गंगा मातेची ओटी भरण्यासाठी ओटीही घेतली. तसेच इथे तुम्हाला हळदी कुंकवाचे मोठे असे बघा भरलेल्या ह्या आपल्याला थाली दिसतात, नैवेद्य दिसते. तर ही अशी जसं मी तुम्हाला सांगितलं, ही कुंड पूर्णपणे रिकामी असतात, सुकलेली असतात. जेव्हा गंगा माता अवतरते येते तेव्हा ही पूर्णपणे कुंड भरली जातात आणि समजायचं की गंगा आता आली आहे. म्हणूनच म्हणतात राजापूरला गंगा अवतरली. सो राजापूरचं हे उन्हाळे गाव अगदी नशीबवान लोक आहेत की ज्यांच्या इथे ही अशी बघा, ही आहे असं सांगितलं जातं, ही आहे ती खरी गंगा आहे. हे बघा, सो इथे ही मुलं आहेत, ती पूर्णपणे हे आपल्याला जर पाणी हवं असेल तर मग भरून देतात. इथे बघा पूजा केलेली आहे, वरती भटजी बसलेले आहेत. असे अनेक इथे कुंड आहेत लागून ती पूर्णपणे अशी भरलेली तुम्हाला दिसते. हे बघा, सो 3 वर्षाने गंगा येते तेव्हा हे कुंड सगळे कुंड भरले जातात. महाराष्ट्रातल्या विविध जागेवरून लोक येतात, ते इथे आंघोळी करतात. आणि बघा, हे
ही सगळी कुंड तुम्हाला भरलेली दिसते. सो इथे सकाळपासून खूप गर्दी असते. आता आम्ही आलो आहोत ते 5 वाजलेले आहेत, त्यामुळे थोडी माणसं इथे कमी दिसत आहेत. ते इथूनच आपण पुढे जाणार आहोत. ते गोमुखातून पाणी येतं, तिथेही लोक इथे हातपाय धुतात किंवा आंघोळी करतात. सो इथे बघा हे गोमुख आहे आणि इथून जे पाणी येत आहे तिथेच लोक आंघोळी करतात आणि किंवा हातपाय धुतात. सो इथे पुष्कळसे आता आम्ही जातो आहोत ती देवीची आपली गंगमातेचं इथे मंदिर आहे. त्याच्या आधी आम्ही घेतलं इथे महादेवाचंही मंदिर आहे. सो तिथे काही मुली बसल्या होत्या फुलं घेऊन, त्यांच्याकडून आम्ही ही सफेद रंगाची फुलं घेतली आणि महादेवाचंही दर्शन घेतलं. सो इथून पुढे आम्ही गंगे मातेचं दर्शन घेण्यासाठी गेलो आणि हे बघा इथून जाण्यासाठी हा मार्ग आहे. इथून पुढे ही जी गर्दी दिसते ती देवीची ओटी भरण्यासाठी आहे. सो इथेच आम्ही लाईन लावून देवीची ओटी भरली. सो बघा, सो इथे आमचे सगळे लोक इथे आलेली आहेत आणि इथे आम्ही आता देवीचं गंगे मातेचं पूर्ण छानसं दर्शन घेतलं, ओटी भरली. हे पहा इथे असा देवीचा फोटो लावलेला आहे. सो इथेच भटजी बसलेले आहेत, ते आपल्याला व्यवस्थित सांगतात अगरबत्ती कुठे लावायची, ओटी कुठे भरायची. तसं आपण सगळं त्यांना फॉलो करून देवीची ओटी भरली जाते, नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर अगरबत्तीने ओवाळून देवीचा दर्शन घेतलं जातं. सो आता आमचं दर्शन झालेलं आहे. पुन्हा जाण्यासाठी आम्ही परतीचा प्रवास आमचा हा सुरू झाला. सो यानंतर आम्ही पुन्हा तरळे गावात जाण्यासाठी आमचा प्रवास हा चालू झालेला आहे. पुन्हा आम्ही एक गाडीच केली आहे, ज्यामुळे आम्हाला व्यवस्थितपणे जिथे जायचं असेल तिथे आम्हाला जाता येईल. सो छोटी अशी ही 12 सीटर आम्ही केलेली आहे गाडी. सो इथूनच आमचा हा राजापूर टू तळेरे हा प्रवास चालू झाला. सो आता इथून आम्ही शिवसाई हा हॉटेलमध्ये जाणार आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशीसाठी फिरण्यासाठी सज्ज होणार. सो आता आपला हा प्रवास असाच चालू राहणार आहे 2 दिवसापर्यंत. सो सांगा कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.